या पुस्तक मैत्री उपक्रमाविषयी संवाद साधण्यासाठी या उपक्रमाचे प्रणेते नरेंद्र लांजेवार सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. सर नमस्कार. सरांच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. किती आनंद देणारे चित्र आम्ही पाहत होतो. या पुस्तक मैत्रीची कल्पना मुळात कशी काय सुचली? यावर्षी आपल्या महाराष्ट्राला 50 वर्ष सुवर्ण महोत्सव आपल्या महाराष्ट्राचा साजरा होतोय. माझे मित्र विनोद देशमुख, रविकिरण टाकळकर आणि मी आम्ही विचार केला की या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या अनुषंगाने आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये काहीतरी असं विधायक करू शकू का की जे आज समाजाची गरज आहे. आणि मग आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये कामं करणारी माणसं आमच्या लक्षात आलं की मुलांचं वाचन संस्कृतीकडे, मुलांचा वाचनाकडचा कल हा कमी होतोय. आपल्या परिसरामध्ये आपण सुरुवातीला 25 आणि संपूर्ण वर्षभर एक 50 तरी बालवाचन केंद्र अशी सुरू करू शकू का म्हणून आम्ही विचार केला. आणि त्यातून या पुस्तक मैत्रीची कल्पना सुचली. तत्पूर्वी 2 वर्षापूर्वी घरामध्ये माझा छोटा मुलगा आणि मुलगी खेळ खेळतात, खेळ भांडी खेळतात, तशी ग्रंथालय खेळत होती. आणि आजूबाजूची मुलं यायची, पुस्तकं न्यायची, घेऊन जायची, परत करायची. मग आम्ही या तिन्ही मित्रांनी असं ठरवलं की आपण आपल्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसरामध्ये अशी ग्रंथालय सुरू करूया. मुलं जर ग्रंथालयात जात नसतील तर ग्रंथालय मुलांच्या घरी सुरू करूया. म्हणून लहान मुलांसाठी आम्ही बुलढाणा परिसरामध्ये, बुलढाणा शहरात 14 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत 25 केंद्र ही सुरू केली. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक 26-27 केंद्र आज सुरू आहेत. ही कल्पना प्रत्यक्षात आणताना काय काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर मात कशी काय केली? सुरुवातीला वाटलं की प्रत्येक केंद्रामध्ये आपल्याला 150-200 पुस्तकं द्यायची आणि मुलं आली पाहिजेत. परंतु हा उपक्रम सुरू झाला. काही विधायक पत्रकारांनी याची चांगली दखल घेतली आणि प्रसिद्ध बाल साहित्यिक बाबा भांड हा उपक्रम कसाच सुरू आहे हे बघण्यासाठी सहज बुलढाण्याला येऊन गेले. आणि त्यांनी जवळपास एक 50,000ची पुस्तकं आमच्या केंद्राला गिफ्ट दिली. तत्पूर्वी विनोद देशमुख, रविकिरण टाकळकर, मी आम्ही 3 मित्रांनी फक्त एका महिन्याची सॅलरी, जास्त नाही, 25-30 हजार रुपये आम्ही एकत्र टाकलीत आणि 80-90 हजार रुपये एकत्र करून खूप सारी पुस्तकं विकत आणली. पण जेव्हा हे असं काही साहित्यिक लेखक मित्रांना माहीत झालं की यार तुम्ही इतकं चांगला उपक्रम करतायत तर आम्ही पण मदत केली पाहिजे. आम्हाला नेहमी प्रोत्साहन देणारे आमचे भारत विद्यालय परिवाराचे श्री रमेश कोरडे काका, त्यांनी सगळ्यात सुरुवातीला आम्हाला मदत केली की हे इतका विधायक उपक्रम तुम्ही करतायत, ते आशीर्वाद म्हणून तुम्हाला तुमच्या पाठीशी मी राहतो. आणि आम्ही तिघांनी ठरवलंय की कोणत्याही शासनाचं अनुदान याच्यासाठी घ्यायचं नाही. कारण अनुदान म्हटलं की मग सगळ्या वाईट प्रवृत्ती, वाईट मार्ग, त्या मार्गाला आपण जायचं नाही. आणि जर कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी पुस्तक रूपाने मदत करावी. आणि यातून ही केंद्र सुरू झाली. आज रोजी आमच्याजवळ या सगळ्या विखुरलेल्या केंद्रांचा सगळ्या जर हिशोब केला पुस्तकांचा वगैरे तरी 2.5 लाखाची पुस्तकं आज या मुलांमध्ये वितरित झालेली आहे. या मुलांकडून, बच्चे कंपनीकडून प्रतिसाद कसा मिळतो या उपक्रमाला? चिक्कार चांगला प्रतिसाद आहे. मुलं इतकी झपाटल्यासारखी वाचतात. पण लहान मुलांना खरंच पुस्तक वाचायची आवड असते. हो, आपण मोठी माणसं उगाच म्हणतो की मुलांचं वाचन आज बरोबर नाही, मुलं वाचत नाहीत, मुलं व्हिडिओ गेम्स किंवा इंटरनेट, टीव्ही, वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये गुंतलेली आहेत. पण मुलांच्या हातामध्ये जर पुस्तकं दिली तर इतक्या सुंदर पद्धतीने मुलं पुस्तकं वाचतात. म्हणजे आमच्या एका केंद्रावर, हेलगे सरांच्या केंद्रावर, आमच्या एका ठिकाणी शिवशंकर नगरमध्ये भारत हेलगे नावाचा विद्यार्थी केंद्र चालवतो. 92 विद्यार्थी ते सभासद आहेत. अशा अनेक केंद्रावर 70, 70, 85 असे केंद्र, सरासरी 60 विद्यार्थी प्रत्येक केंद्रामध्ये आज पुस्तक देवघेवीसाठी एकत्र येत आहेत. हा उपक्रम समजा एखाद्याला वाटतंय की हा उपक्रम आपल्या गावात सुरू करावा, त्याचे आवश्यक घटक कोणकोणते वाटतात तुम्हाला? काहीच, फक्त एक छोटीशी महत्वाकांक्षा पाहिजे की आपण मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या पाल्यांसाठी केलं पाहिजे. यासाठी आम्हाला एका गावामध्ये, एका वार्डामध्ये, एका परिसरामध्ये एक संवेदनशील शिक्षक म्हणा, नागरिक म्हणा जरी मिळाला तर त्याच्या माध्यमातून हे केंद्र सहज सुरू होऊ शकतं. आपल्याला वाटतं ग्रंथालय म्हणजे फार मोठी इमारत, खूप पुस्तकं, कपाटं वगैरे, या सगळ्यांना छेद देऊन आम्ही मुलांना एक पेटी आणि त्या पेटीमध्ये 150-200 पुस्तकं, की बालसाहित्याची पुस्तकं, तशी मराठी बालसाहित्याची पुस्तकं खरंच खूप सोपी आहेत, स्वस्त आहेत. जास्तीत जास्त 3,500-4 हजार रुपये, 5,000 रुपये जर कोणी एका चांगल्या संवेदनशील माणसाने गुंतवणूक केली तर त्यांच्या परिसरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं हे बालवाचन केंद्र सुरू होऊ शकतं. 14 एप्रिल ते 1 मे असं तुम्ही म्हणालात, म्हणजे 15 दिवसांमध्ये केवळ तुम्ही 25 केंद्र ओपन करू शकलात. या उपक्रमाचं यश कशात आहे असं विचारलं तर काय सांगाल? याचं यश मुलांमध्ये काय केलं आम्ही की मुलांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी सगळं नेतृत्व संयोजक मुलंच करतात. आपण मोठी माणसं असतो, आपण मोठी माणसं मुलांमध्ये जर वावरायला लागलो तर आपलं ट्युनिंग जुळत नाही.
पण या लहान मुलांसाठी सोबतचं ट्युनिंग अतिशय चांगलं जुळतं आणि मग मुलं गप्पा मारतात, मुलं पुस्तकांवर बोलतात आणि 4थ्या वर्गापासून तर 7व्या वर्गापर्यंतची सगळी मुलं याचं नेतृत्व करतायत. कारण मुलांवर आपण नेतृत्व करण्याची विकसित करण्याची क्षमता त्यांच्यासाठी जर ठेवली आणि त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला तर इतकं चांगलं काम करतात ही मुलं की विद्यार्थ्यांचं नाव लिहून देतात, पुस्तकं आल्यानंतर पुस्तक जमा करतात, त्याला नवीन पुस्तक देतात, मग हे वाचलं का पुस्तक, तो कसं वाटलं, काय वाटलं, त्या पुस्तकांवर चर्चा करतात. आणि आम्ही मोठी माणसं फक्त सुरू करून देतो आणि आम्ही बाजूला झालो. आणि मुलं इतकं सुंदर काम करतायत की अतिशय चांगल्या पद्धतीचं. आज पाहतो आपण मुलांना की निबंध लिहिताना अडचण येते. मार्गदर्शकातलेच निबंध, छापाचे निबंध मुलं लिहितात. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही वाचन संस्कृती वाढलेली तुमची ही त्या परिसरातली मुलं आहेत, त्यांचा अनुभव कसा आहे? आमचा अनुभव असा आहे की ही विद्यार्थी खरोखरच अतिशय संवेदनशीलतेने आता पुस्तकांकडे पाहू लागलेली आहेत. आणि मी ज्या भारत विद्यालय परिवारामध्ये काम करतो, ज्या संस्थेत काम करतो, ते 15 वर्षापासून ग्रंथपाल म्हणून काम करतो. त्या कामाचा अनुभव लक्षात आल्यानंतर असा आहे की विद्यार्थी वाचायला लागले की अतिशय चांगलं बोलू शकतात, लिहू सुद्धा शकतात. पण त्याचा परिणाम आपल्याला त्यांच्या लिखाणावर साहजिकच जाणवतो. नुसता लिखाणावरच जाणवतो असं नाही, तर त्यांच्या वर्तणुकीमध्ये, वागण्यामध्ये सुद्धा याचा आपल्याला एक वेगळा फरक जाणवतो. यातून या मुलांच्या घराघरामध्ये एक प्रकारचा संवाद सुद्धा सुरू होतो की आज घराघरातला संवादच मिटलेला आहे. आपण बघतो वेळ नाहीये कोणाला, आणि पालकांचा मुलांशी संवाद नाही, मुलांचा आईवडिलांशी संवाद नाही. पण हा संवाद सुरू व्हावा, या घरातलं एक चांगलं वातावरण व्हावं. आमच्याकडे काही पालक आलीत आणि त्यांनी या केंद्रांचा प्रयोग पाहिल्यानंतर आम्हाला सांगितलं, आमच्या घरामध्ये येणारं जे एक पुस्तक असतं ते पुस्तक आता 40-45 मिनिटात त्या मुलाचं वाचून होऊन जातं. पण कधी बाबा वाचतात, ताई वाचतात. ज्या बाबांनी कधीच पुस्तकं वाचली नाही नोकरी लागल्यापासून मुलं तक्रार करतात, ते आमचे बाबा हे पुस्तक ग्रंथालयात घरून नेल्यानंतर हे पुस्तक सुद्धा वाचतात. ही किती एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की मोठी माणसं पुस्तकं वाचत नाहीयेत, मुलांच्या हातात पुस्तक पडतं. मग मोठ्यांना सुद्धा असा एक उत्सुकता निर्माण होते की आपणही लहानग्यांची, या छेलछबिलांची पुस्तकं वाचून पाहिली पाहिजे. एक प्रकारचं यश आहे या सगळ्या. आपण असं पाहतो की अनेक शाळांमध्ये ग्रंथालय असतात, पण तिथे अगदी 8वी-9वीची मुलं होईपर्यंत त्यांना पुस्तकांना हाताळून दिलं जात नाही, फाडतील की नीट हाताळतील की नाही. तुम्ही ग्रंथालय त्यांचं करून टाकलं, त्यांच्या हातात सगळं सोपवलं आणि मुलांना लिहितही केलं. तोही अनुभव आहे की तुम्ही मुलांचं एक पुस्तक प्रकाशित केले, तो अनुभव कसा होता? तो अतिशय चांगला अनुभव होता. म्हणजे मोठ्यांना सुद्धा जसं व्यक्त होता येत नाही, हे मुलं त्यांच्या लिखाणाशी प्रामाणिक राहतात आणि अतिशय प्रामाणिकपणे लिखाण करतात. आमच्या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडे गोष्टी येऊन घेतल्या होत्या. आमच्या गोष्टी, कथांकोर आणि आता बालानुभव अशी 3 पुस्तकं या मुलांची लिहिलेली आहेत. हा वयोगट 8वी-9वी-10वी? हा वयोगट 5वी ते 8वी पर्यंतचा. आणि या मुलांना त्यांचं संवेदन विश्व जे आहे, त्यांचा भावविश्व जे आहे, त्या भावविश्वाला धरून ती मुलं लिखाण करतात की जे भले मोठ्यांना जमत नाही. आज बालसाहित्यात आपण बघतो की अनेक टुकार पुस्तकांना सुद्धा बालसाहित्याच्या नावावर मार्केटमध्ये टाकल्या जातात, जे मुलांना आवडत नाही. पण मुलांना आपण जर त्यांना प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं की तुम्ही वाचा आणि लिहा, तर अतिशय चांगल्या पद्धतीचे हे मुलं लिहू सुद्धा शकतात, बोलू शकतात, कविता करतात आणि माणूस म्हणून अतिशय चांगलं घडवू शकतात. या उपक्रमाची एक पुस्तकमैत्री.org.wordpress नावाची एक वेबसाईट सुद्धा आम्ही आता डेव्हलप केलेली आहे. 11 मेलाच ती लॉन्च केलेली आहे. अनेक लोकांनी त्या वेबसाईटवर सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की हा उपक्रम अतिशय महत्वाचा आणि अतिशय चांगला असा उपक्रम. सर, मुलाखत पाहणाऱ्या अनेक पालकांच्या मनातला हा प्रश्न आहे की माझ्या मुलाच्या हातातला रिमोट जावा आणि त्याच्या चिमुकल्या हातांमध्ये ह्या पुस्तकांचा स्पर्श त्याला व्हावा, असं मुलाखत पाहणाऱ्या अनेक पालकांना वाटत आहे, असं मला एक तुमच्या मुलाखतीतून जाणवतंय. त्यांनी सुरुवात कुठल्या पुस्तकातून करावी, काय सांगाल? खूप सोपं आहे. साधं कॉमिक्सचं जरी पुस्तक आणलं, चंपल, चांदोबा, ही पुस्तकं जरी घरात आणली त्यांनी, तर यांची मुलं या रिमोटची बोटं जी त्यांची रिमोटवर आहेत ही बाजूला सरून या पुस्तकांच्या पानाशी खेळू लागतील, असं माझं प्रामाणिक मत आहे. मग ही पुस्तकांशी खेळू लागली की पुढे आपल्याला भारा भागवतांची पुस्तकं देता येऊ शकतात, साने गुरुजींची देता येऊ शकतात, विंदा करंदीकर आहेत, बाबा भांड आहेत, अनिल अवचट आहेत. मराठीमध्ये इतकं चांगलं साहित्य, मराठी बालसाहित्याचं आता लिहू लागलेले आहेत. अतिशय चांगले प्रकाशक या क्षेत्रात उतरलेले आहेत. अतिशय देखणी पुस्तकं आता मराठीमध्ये उपलब्ध झालेली आहेत. जाऊ द्या इंग्रजी, बंगाली साहित्याची नंतरची गोष्ट आहे, पण मराठीमध्ये खूप चांगल्या तऱ्हेचे बालसाहित्याचे पुस्तक आहेत. पण साधं कॉमिक्स पासून जरी सुरुवात केलं, चांदोबा आहे, किशोर आहे, अशा पुस्तकांपासून जरी सुरुवात केली तरी मला असं वाटतं की मुलं पुस्तकं चाळतील आणि रिमोट पासून, वेगळ्या वाहिन्यांपासून दूर होतील. पालकांना खूप काही करता येण्यासारखं आहे असं तुमच्या एखाद्या उत्तरातून दिसतंय. हा, कारण खूप काही करता येऊ शकतं. मुळात पालक गोंधळलेला आहे.